आता मी चाललो आहे सायबरमध्ये. जापानमध्ये पोलीस भरतीचे फॉर्म भरलेले ना, त्याची ग्राउंडची डेट डिक्लेअर झाली असं बोलत आहेत. 4 तारखेला डिक्लेअर होतं. आता चाललो आहे, बघू आपल्या ग्राउंडची डेट आली आहे का नाही. आली असेल तर भारी, नाही आली असेल तर अजून भारी, म्हणजे आपल्याला अजून वेळ भेटेल थोडा. मैं एक नई रहना है बस यहाँ, दूर मुझसे जाना नहीं कि तू मेरा हमदर्द. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर काय, जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण काल कपडे घेऊन आलेलो होते भाड्याने आणि रिटर्न द्यायला गेलो, पण दुकान बंद होतं. मग आता आपण ते कपडे द्यायला परत चाललोय आणि मामाची स्कूटी घेऊन चाललोय मी, कारण की माझ्या गाडीची चावी भेटली नाही, तर त्यामुळे मामाची गाडी घेतली. इथं भाई ब्रेकचा प्रॉब्लेम आहे यार. ब्रेक बघा, एवढा ब्रेक दाबल्यावर गाडी थांबते कुठं जाऊन. म्हणून ही गाडी चालवताना भीती वाटते जरा. आता जाऊयात, कपडे देऊयात आणि मग जाऊयात घरी. चला. हा रस्ता ऍक्च्युली बंद केला आहे, पण आता आपण इकडे गाडी लावूयात साईडला आणि चालत जाऊन ते देऊन येऊया. 1 वाजेपर्यंत दुकान चालू असतं, मग आधीच देऊन येतो. नाही, ते रस्ते खोदून ठेवलेत. MIDC मधला पण खोदलाय, इथं पण काम चालू आहे. गाईज फायनली आलोय सामान घेऊन, देऊयात. फायनली कपडे वगैरे दिलेत आणि आता जाऊयात घरी. गरम तर लय भयंकरवाला गरम होते, त्यात वरनं सनस्क्रीन लावलेला, त्यात अजून गरम होते. गाईज ॲक्च्युली काय ना, आत्ता सध्या माझी व्हिडिओ डाउनलोडिंग चालू आहे, तर त्यामुळे वाईड अँगल नाही करू शकत आहे मी, सॉरी. हे बघा 1x वरतीच राहते. आता मी चाललो आहे सायबरमध्ये. जापानमध्ये पोलीस भरतीचे फॉर्म भरलेले ना, त्याची ग्राउंडची डेट डिक्लेअर झाली असं बोलत आहेत. 4 तारखेला डिक्लेअर होतं. आता चाललो आहे, बघू आपल्या ग्राउंडची डेट आली आहे का नाही. आली असेल तर भारी, नाही आली असेल तर अजून भारी, म्हणजे आपल्याला अजून वेळ भेटेल थोडा प्रॅक्टिसला वगैरे वगैरे. आजदे गावात आलो आहे बाई मी, आजदे गावात. सायबरवाला आहे ना, आजदे गावात आहे बाई, या बिल्डिंगमध्ये. तर गाईज फायनली सगळं काम झालेलं आहे, काय आलं नाही अजून ग्राउंडचं हे. तर गाईज फायनली बिल्डिंग खाली आलेलो आहे आणि आता जाऊयात घरी, जेवण करूयात आणि मला जायचं आहे बाहेर. तर मी चाललो आहे बाहेर. आणि काय ना भाई, एवढा वेळ झाला, 2 तास झालं माझा ब्लॉग अपलोड होत होता, म्हणजे डाउनलोड होत होता, ज्या ॲप्लिकेशनमध्ये मी डाउनलोड करतो त्यातनं. आणि सायबरमध्ये बसल्या बसल्या मी चुकून एक QR कोड स्कॅन करायला गेलो आणि ते म्हणजे स्प्लिट स्क्रीन केलेली मी, आणि ते करत होतो तेवढ्यात भाई स्प्लिट स्क्रीन बंद झाली आणि जो माझा एडिटिंगचा जो पेज होता तो भाई बंद झाला. आणि 80% व्हिडिओ डाउनलोड झालेली ती पॉज झाली. आणि त्यात कसं असं नाही की भाई पॉज होणार परत चालू होणार, नाही भाई, डायरेक्ट बॅक, परत रीडाउनलोड करावी लागते. आत्ता मी परत व्हिडिओ रीडाउनलोडिंगला टाकली. हे तो एक मोठा लफडा आहे यार. म्हणजे आपल्याकडे समजा असं एक लॅपटॉप किंवा कम्प्युटर असला ना, तर त्यात डाउनलोडिंगला टाकून द्यायची आणि व्हिडिओ डाउनलोड होत राहील. पण फोनमध्ये कसं आपल्याला फोन मला यूज करावा लागतो, त्यामुळे वांदे होतात. मग आता परत डाउनलोडिंगला टाकली आहे. आता फोन चार्जिंग लावून चुपचाप ठेवून देईन आणि अभ्यासाला बसेन थोड्या वेळ. तर चला आता जाऊयात घरी, जेवण करूयात आणि परत संध्याकाळी टाईमपास करू. चलो. तर काय, आता मस्तपैकी जेवण करूयात. जेवायला बघा मस्तपैकी भात वहिनी केला आहे आणि त्या दोघांचा उपवास आहे. मग आता जेवूयात आणि मग भेटतो तुम्हाला. काय, आता वाजलेत 7 आणि मला जायचं होतं बाहेर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये TR लायसन्स अप्लाय करण्यासाठी, पण माझ्याकडे गाडी नाही म्हणून मी जाऊ शकत नाही आता. आणि ॲक्च्युली ना मला 2 दिवसापासून एक मित्र आहे, तो बोलत होता की भाई एवढे व्हिडिओज अपलोड करतो, काय झालं व्हिडिओ अपलोड केले, पैसे आले का, किंवा आपलं ते चॅनल मॉनिटाईज झालं का, सबस्क्रायबर वाढले का, पैसे आले का, असं मला मित्र बोलत होता. तर भावा, आज मी आत्ताशी चालू केलं आहे हे, ओके, आत्ताशी मी कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं आहे. आणि असं नाही की एकदाच कोणाला पण सूर्य भेटतो. एखाद्याला सूर्य भेटतो, पण कधी भेटतो, वेळ लागतो.
मला पण वेळ लागेल. वाट बघ, आज नाही तर उद्या नाही तर परवा कधी ना कधी मी पण व्हायरल होईल, फेमस होईल. मला फेमस व्हायरल वगैरे काय एवढं हे नाही आहे, पण माझे सबस्क्रायबर वाढतील मला विश्वास आहे. ओके, तर आता जातो थोड्याने बाहेर. जर का पप्पा आले तर ती गाडी घेऊन जाईन रवी मामाच्या इथं, आपलं रवी माळेकर ड्रायव्हिंग क्लासेस तिकडं जाईन. तर थोड्या वेळाने जातो ना तुम्हाला भेटून. चला. तर काय सकाळपासून घरीच बसलेलो, आता विचार केला बाहेर जाऊया. आता जाऊया जरा फिरून येऊयात, म्हणजे सामान घ्यायला चाललो आहे, फिरायला नाही चाललो. निखिलच्या दुकानात जाऊन थोडा टाईमपास करू, मग तिकडनं सामान घेऊ, दूध घेऊ आणि मग घरी जाऊ. तर गाईज फायनली आलो, काम झालं. आता परत जाऊयात निखिलच्या दुकानात. हो मोनिका, हे बघा गाईज निखिलने बनवला झुका. पेंटिंगचं काम चालू आहे. निखिल बिचारा मेहनती बॉय आपला. गाणी बघ कोणते ऐकतोय. मैं एक नई रहना है बस यहाँ, तुम दूर मुझसे जाना नहीं कि तू मेरा हमदर्द. नाही, गाणं बदलला भाई. रिमिक्स आहे ना, रिमिक्स सॉन्ग ऐकतो, रिमिक्स सॉन्ग. बिचारा ब्रेकअप झाल्यासारखं काम करत करत हे असली गाणी ऐकतो. रडकी ब्रेकअप साठी पाहिजे तर झाला पाहिजे बाई. बस का, हे पण पोरी ब्लॉग फक्त आहे सिंगल. हो हो हो, फक्त ब्लॉग मध्ये जे होतं ते बघू नका. हो 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 हो. हे काय, हा हे काय रे, साईडला चाय सिगरेट ठेवायला बाबो. ते बनवलंय का कलरला आलंय? फक्त कलरला आलंय का बनवलंय? हा, रिपेअरिंग. काय काटलंय रे? हाय तसं तर आहे, कुठं वेल्डिंग दिसत नाही, काय नाही. हो हो, कुठं? हे तर जुना काम असं. देखो गाइज, ऐसा काम करना पड़ता है जब अपना दुकान होता है. माना कि इसका नहीं, इसके बहन का है, पर कुछ भी हो, ये मजदूर है तो मजदूर जैसा. भाई तुझे मेघाताई मजदूर है तर दुकान आहे. मेघाताई असते तर लगेच बोलले आय एम द ओनर ऑफ मेगा फॅब्रिकेशन. कायच्या नावाला फक्त बॅनर आहे, तिचा फक्त बॅनर आहे. बघा, पोरगा इथं काम करतोय, मामी इथं आहे, आणि गोट्या मामा गायब आहे. बघितलं, दिस इज नॉट फेअर यार. निखिल दे, मी पण काहीतरी करतो भाई. काय करू सांग भाई, मेरा खून उखल रहा है. गाय आधी घर होतं, हा, नंतर किचनची एंट्री होती. इथं किचनची एंट्री होती, हे बघ स्टोर रूम वगैरे. आणि आता हे इथं टीव्ही होता, इथं होम थिएटर होता, इथं बेड होता, इथं बाथरूम होता. काय हे आता तोडलंय, नाहीतर आधी तर बाथरूम होतं. इथपर्यंत होतं, इथपर्यंत बाथरूम होतं. मध्ये मामाने काहीतरी फरशीचं काम चालू केलं होतं म्हणून हे सगळं केलं, पण ते बंद केलं. हे लाईटी चालू आहेत का बंद झाल्या? शिट मॅन, जो माणूस होता ना तो दगाबाज निघाला. दगाबाज ना, दोगला होता आणि फुटका होता एक नंबर. त्याला सर्व काय फुटक्यामध्ये पाहिजे होतं, त्याला घालून टाकला होता. तुला माहिती आपण ती परवा रील बनवलेली आई सोबतची, ओम्या हगलाच्यात. आई जेव्हा बोलवती ना, त्या बाहेरनं ओम्या बोंबलून गेला जोरात, तुझू, आणि त्यात आईचा आवाज येत नाही, त्याचाच आवाज येतोय. विचार कर. भाई हे काय, हे तर गदा गदा हालतंय. हे बघ, मग त्याच्यामध्ये बॉल बेरिंग घालून मग धुलाय मला तो. तरी एखादा असा वाकडा तिकडा माझ्यासारखा डुल्ला डुल्ला तर काय होईल, जायचं होईल खाली.
गाईज हे बघा छोटे छोटे घरांचे छत. आपण इकडे सोसायटी बनवू. ये ब्रो भाई शेड झाला शेड. का त्याला ग्रिलचं काम दरवाजाचं काम कशाचंही काम करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मला डीएम करा, कमेंट करा. मी तुम्हाला एकाचा नंबर देईन. इथं बाजूला एकाचं दुकान आहे त्यांचा नंबर देऊन टाकीन. त्यांच्याकडनं ग्रिल वगैरे बसून या. म्हणजे निखिलच्या पप्पाचा नंबर देईन. अपना दुकान में बंद है, दूसरा को दुकान में पढ़ाई कर देगा ना. एवढं काय नाही पण आधी बाई इथं ना नुसतं ग्रिल असायचे आणि निखिल भाईला कलर असायचं काम असायचं कलर मारायचा ब्लॅक कलरचा. आणि त्याला मी आणि पांडे मध्ये मध्ये म्हणजे स्टार्टिंगला पांडे पण प्रियांश पांडे म्हणून एक आहे तो पण असायचा आमच्यासोबत. आम्ही तिघं बाई कलर मारत कुठं जायचं असेल ना याचं काम असायचं. म्हणजे कुठं आम्हाला जायचं असेल ना ह्याला पण घेऊन जायचं. पण काय पण गोष्टी बोल. आपण 2 फिक्स असायचं आणि जर तिसरा पार्टनर दर टायमाला चेंज व्हायचा. ते तर आहे. पहिला पहिले पांडे नंतर पांडे नंतर कॅप, कॅप नंतर तो मध्ये शिवम झाला, शिवम, मग केस झाला, कॅप झाला, मग विवेक होता. विवेक नाही तो बिचारा कामात बिझी असतो. आणि आता आदित्य पण होता, तो पण गायब झाला. कोण आदित्य? होय रे, नाही तो आता कामाला जातो रे. मग सोबत आहे ना, आपण सोबत आहे ना. आपण बेरोजगार. हे नाही बघ, बिन पगारी पण अधिकारी. हा हो हो भाई मग आम्ही सगळं कलर बिलर मारायचो फटाफट आणि जाऊन फिरून यायचो. मग जाऊन येतो पप्पा सोडायला. कधी कधी त्याने तरी पैसे भेटायचे. हा तेच. भाई एकदा पण नाही. एकदा याचा पप्पा म्हणला काय इथून स्टेशन वरून लोढा एक्सपिरिया पर्यंत पळत जावा, मी तुम्हाला फुल तंदुरी देणार. बोलो ठीक आहे भाई. सकाळ सकाळी स्टेशन पासून एक्सपिरिया मॉल पर्यंत पूर्ण नॉनस्टॉप गेलो आणि रनिंग आम्हाला किती वेळ लागला रे? 30 मिनिटं लागला ना? नाही 20 मिनिटं का 25? पागल आहे का? 30 माझी टायमिंग 32 होती. हा 32 मिनिटात आम्ही तिकडे पोहोचलो आणि नंतर घोटाळा बोलतो एवढ्या हळूहळू पळत तुम्ही एकदम स्प्रिंट मारत पळत आले पाहिजे मग तुम्हाला देईल. भाई काय यार स्प्रिंट मारत एक्सपिरिया पर्यंत प्रिंट मारते हा ना. इथं 100 मीटरची कशी बशी जाऊन 12-13 निघतं माझं. खराब होतं स्प्रिंट मध्ये. माहिती मला माहिती ना. निखिल भाऊ तर जाऊयात घरी. मी ना हे जे कचरा इथं आहे एक स्वच्छता का कोणतं तरी ॲप आहे गव्हर्नमेंटचा एक नवीन ॲप आहे स्वच्छता म्हणून. तर त्याच्यावर मी कंप्लेंट रजिस्टर केली आहे. बघू 2 दिवसांनी 3 दिवसांनी काय होतंय का. आणि जर का तो चालत असेल म्हणजे ॲप प्रॉपर वर्क करत असेल लोक त्याच्यावर बघत असतील तर मग आपण त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवू म्हणजे लोकांना अजून कळावं की असं पण एक ॲप आहे कसं यूज करतात काय. आता फायनली घरी पोहोचलोय. आजसाठी एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.